अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांति आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह। ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय 7वा श्लोक। इथपासून ज्ञानी पुरुषाची लक्षणं सुरू झाली की ज्ञानी पुरुष ओळखायचा कसा, तर त्याच्या बाह्य लक्षणावरून आपण त्याला ओळखायचा। तर त्याच्यामधलं अमानित्वम अदंभित्वम हे आपण पाहिलं आणि अहिंसेचा थोडा भाग आपण पाहिला की बाहेर अहिंसेच्या नावाखाली हिंसा कशी केली जाते आणि ती ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना कशी मान्य नाही आणि नेमकी अहिंसा म्हणजे काय असायला पाहिजे याविषयी त्यांचं जे म्हणणं आहे ते आता पुढच्या ओव्यात येत आहे। म्हणून ते म्हणतात त्याच्यामध्ये, ज्ञाना मनाची या बेटा सदिसा ठसा उठे साच अहिंसेचा, तयाचे लक्षण सांगू तुझं आता। अहिंसेचा ठसा जो आतमध्ये उमटलेला आहे तो आचार विचारावरून कसा दिसतो पुढे, तयाचे लक्षण सांगू तुझं आता, ऐक पंडुसुता एक चित्ते। आपण जी अहिंसेची कल्पना करतो ती आणि ज्ञानेश्वर महाराजांची कशी आहे ती आपण बघूया आता। नोलांडिता पाये न फोडिता लाटा, न मोडिता साठा पाणीयाचा, रोखोनी क्षणैक आपुली नजर रावोनी तत्पर बक वेगे। आणि उदाहरण काय दिलं, बगळा कसा असतो, नोलांडिता पाय, पाण्यामध्ये त्याला मासा घ्यायचा असतो पण इतका हळूवार पायाने की त्याची चावल देखील कोणाला आल्याच्या कामा नये। म्हणजे ही लक्षणं वाचताना आपण कसे धपाधपा चालत असतो, पायाचा आवाज किती, दारा खिडक्यांचा आवाज किती, आलेत महाराज काय वाजवत आले दार। आणि इथं त्यांनी सांगितलंय की नोलांडता पाये न फोडिता लाटा, या लाटा ज्या आहेत त्या लाटाला सुद्धा धक्का न लावता, न मोडिता साठा पाणीयाचा, पाण्याला सुद्धा धक्का लागता कामा नये, इतक्या हळूवारपणे रोखोनी क्षणैक आपुली नजर। मासा पाहिजे, लक्ष ठेवून बसलेले आहे त्या ठिकाणी, मासा दिसला की चटकन तो खाली हे करून, पण तोपर्यंत पाणी तिथं ते खवळून टाकलं, वेडवकडं काहीतरी त्याच्यामध्ये केलं असं नाही आहे, अजिबात लाट सुद्धा धक्का लागता कामा नये, इतका हळूवारपण आहे। आपलं काम तर झालं पाहिजे, त्याचा मोठा गाजावाजा, इतरांना व्याप, बाकीच्यांना काही न होता अत्यंत हळूवारपणाने काम कसं झालं पाहिजे हे शिकवलं ते। रोखोनी क्षणैक आपुली नजर राहोनी तत्पर बक वेगे, आमिषाशी लागू न देता चावल। ते आमिष जे आहे मासा त्याला देखील चावू लागलेली नाही, इथं कोणी आहे म्हणून। घाली तो पाऊल जळी जैसा, बसलेला आहे नदी किनाऱ्यावर, सागराच्या किनाऱ्यावर, काय तो मासा याच्याही वाट बघतोय, लक्ष ठेवून बसलेला, आला म्हटलं की हळूवारपणाने त्याला बरोबर उचलणार। हे जसं तो करतो, जे उदाहरणं दिले त्याने, बगळ्याचं उदाहरण दिलं आहे, किंवा पद्मी पैसे हळूच भ्रमर सुरेर केसर म्हणून या। पद्मी म्हणजे कमळावर, कमळ आहे, भुंगा आहे, भुंग्याला काय पाहिजे त्यातला मध घ्यायचा आहे, पण तो मध घेताना त्याचे जे बारीक 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 मधले जे कोंब असतात त्याला धक्का देखील न लागू देता अत्यंत हळूवारपणाने तो मध घ्यायचा आहे। म्हणजे फुलावर तर बसायचं पण आपलं ओझं त्याच्यावर टाकायचं नाही, ते मधले जे केसर आहेत ते हलता कामा नये, त्याला धक्का लागता कामा नये आणि हळूवारपणाने मध खायचं आहे। म्हणून पद्मी पैसे हळूच भ्रमर चुरेल केसर म्हणून या तैसे। जे भुंग्याची उपमा दिली, बकाची उपमा दिली, कशाच्या बाबतीमध्ये, हळूवारपण कसं असावं। तैसे परिमाणू माझी सानुले, असंख्य भरले सूक्ष्म जीव। असे पाऊल टाकताना जमिनीत सुद्धा अनेक सूक्ष्म जीव असतील, आपल्या पावल्याखाली ते चिरडतील, न जाणो काय होईल, किंवा चालणं कसं पाहिजे त्याला धक्का न लागता अत्यंत हळूवारपणा। जाणूनी हे जो का आपुली पाऊले, लपवूनी चाले दये माझी।
ते सूक्ष्म जे प्राणी असतील, जंतू असतील, जीवजंतू, त्यांच्याविषयी दया मनामध्ये असल्यामुळे अत्यंत हळूवार पावलं, म्हणजे आपल्याला चालायचं तर आहे परंतु त्यांना धक्का लागता कामा नये, इतकं हळूवारपणाने चालणं पाहिजे. मी स्वामींचं बघितलं होतं, एका खोलीतून दुसऱ्या खोलीतून गेलेले आम्हाला कळत नसे. आम्ही जर म्हटलं आहे का आत्ता ह्या खोलीत होते ना, तिकडे केव्हा गेले कळले देखील नाही, इतकं हळूवार. पण गेले का नाही, झपझप गेले पण हळूवारपण आहे. म्हणजे जाणीव ही सारखी मनामध्ये पाहिजे की त्याच्यामुळे कोणाला धक्का लागणार नाही ना, त्रास होणार नाही ना, ही जाणीव ठेवू. जाणून हे जो का आपुली पाऊले लपवून चाले दये माझी. आता आणखी जिये वाटेने तो चालत असे ज्ञानी, टाकी ती भरोनी कृपेनेच. किंवा असा ज्ञानी पुरुष ज्या वाटेने जातो ती वाट देखील कृपेने भरून टाकतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की ज्ञानी पुरुषांच्या भोवती एक औरा असतो, त्यांच्या आसपास सुद्धा जरी गेलं तरी ज्याला ती ग्रहण शक्ती आहे त्याला ते जाणवतं. ते ज्या बाजूने चालले, जिथं राहिले किंवा जिथं ते असतात त्या ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचं एक आजूबाजूला एक वलय असतं. म्हणून आता इथं त्यांनी जसं सांगितलंय, कृपेने ती वाट देखील त्यांच्या कृपेनं भरून टाकत असत. आणि म्हणून ज्यांची श्रद्धा आहे त्या माणसाला त्याचा अनुभव येतो. ज्याची श्रद्धा नाही तो म्हणाल इथं कुठं काय आहे, त्याला देवाच्या मूर्तीत देखील दगड आहे, त्याला मूर्तीत देखील देव दिसत नाही. पण ज्याचा भाव आहे त्याला त्या प्रत्येक कणाकणात भरलेला राम, त्या प्रत्येक कणाकणात भगवंताचं स्वरूप त्याला दिसतं. म्हणून तो कुठलीही गोष्ट अशी फेकून दिली, टाकून दिली, पायाने लाथाडली असं कधी होणार नाही. टाकायची असली तरी हळूवारपणाने, द्यायचं असलं कोणाला तरी बेताने. हळूवारपणा हा त्यांच्या अंतःकरणाचा भाव असतो, कोमल भाव, मृदू भाव, तोच त्यांच्या कृतीमधून बाहेर पडत असतो. अंतरात जे आहे ते त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत असतं. त्यांच्या दृष्टीमध्ये तो कृपाळूपणा, दयाळूपणा असतो. बघतील त्यावेळेला सुद्धा त्या दृष्टीने त्यांची भक्ती होते. म्हणून जे वाटेने तो चालत असे ज्ञानी, टाकी ती भरवणी कृपेनेच. आता एखाद्याचं बघणं कसं असतं, बघितलं की असे मुळे डोळे घुसतात आतमध्ये, की पाहणाऱ्यालाच असं, ज्याला पाहतो त्यालाही असं वाटावं की आपण कुठून आलो, इथं काय झालं कोणास ठाऊक, अशी त्याची दृष्टी, भेददृष्टी असते. आणि अशी याची दृष्टी नाही, कृपाळू स्नेहाळू दृष्टी. आणि तो ज्या ज्या दिशेकडे पाही दिशाच ती होई प्रेमरू, म्हणून प्रेमपूर्ण. ज्या दिशेकडे त्याची दृष्टी जाईल ती दिशा देखील प्रेमपूर्ण होऊन जाते. असा त्याचा प्रभाव, त्याची जे काय आध्यात्मिक सामर्थ्य असतं, साधनेचं सामर्थ्य असतं, ते त्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करत असतं. जो का आपुलिया प्राणाचेची जाण, घालेली अंतूर्ण जीवातळी. जो जीवील त्याच्या तिरी चालताना आपल्या प्राणाचा अंथरूण त्याच्या पायाखाली घालतो, असा त्यांचा भाव आहे. इतकं मृदू असावं आणि त्याचं स्वागत सुद्धा अशा तऱ्हेनं व्हावं त्याचं, की आपल्या प्राणाचेच अंतरुण घाली जीवातळ. अर्जुना जे असे चालणे जपून, हे जे जपून चालणं आहे तयाचे वर्णन होय कैसे. चालणं कसं, बघणं कसं, हे सगळं जे आहे हे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानी कसा ओळखावा, म्हणतात जसं योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, आणि संत होऊन या संतांचे पाहावे असे म्हटलेलं आहे. संत मनुष्य, संत पुरुष सामान्य माणसाला ओळखता येत नाही, कारण त्याला काय आपल्यापेक्षा वेगळं नसतं. पायासारखे पाय, हातासारखे हात, डोकं आपल्या देहासारखाच त्याचा देह असतो. पण देह जरी तसा असला तरी त्याचा बोध जो असतो, जे ज्ञान असतं ते त्याच्या कृतीतून व्यक्त होत असतं, जर ती दृष्टी आपल्याला असेल तर. नाही तर आपल्याला काही कळणार नाही. आणि तया लागी मापावया पूर्ण, आणावे कुठून परिमाण. तसं हा जो जपून चालणं,
हळुवारपणाने कृती आहे की मापणार तरी कसं? काय माप आणायचं लावाय त्याला? थर्मामीटर लावतो आपण उष्णता बघायला, पण त्याची करुणा बघायला, त्याचं दयाळूपण बघायला कुठलं माप आणावे कुठून परिमाण? पण त्यांनी उदाहरण पुन्हा दिलं, मांजरी ती मोहे न लाविता दात, पिळासी तोंडात धरी जैसे. किती हळुवारपण! तर मांजरी आपल्या पिलाला आपल्या दाताने मानगुटीला धरून इकडनं तिकडे ठेवती, पण कधी तिचे दात लागले त्या पिलाला? हे जसं आहे ती कृती करायची, इथून उचलून तिथं ठेवायचं, त्याच्यासाठी दात लावायचे, पण इतके हळुवारपणाने आहेत की ते त्याला बोचणार नाही. म्हणून उपमा दिली आहे त्यांनी. म्हणजे मगाशी जे उदाहरण दिलं ते सावधपणाने कसं केलं ते सांगितलं, याच्यामध्ये हळुवारपणाने कसं ते करायचं ते सांगितलं. इतक्या हळुवारपणाने ना तरी स्नेहाळ माऊली ती साची, वाट तान्हुल्याची पाहे जेव्हा. किंवा आई आहे, मूल बाहेर गेलेलं आहे, बाहेरून यायचं आहे, वाट पाहत बसलेली आहे, तिची दृष्टी कशी असेल? केव्हा एकदा ते बाळ येत आहे, सुरक्षित आलं घरी, ते कधी एकदा आपल्या जवळ येत आहे, आपण त्याला पाहतो, अशी तिची दृष्टी आहे. सावध दृष्टी आहे, स्नेहाळ दृष्टी आहे, त्याच्यामध्ये त्याची काळजी आहे, सर्व भाव एकवटलेले आहेत असं जसे आहे. तेव्हा तीच या दृष्टी माझी जाण, हळुवारपण असे जैसे. तिच्या दृष्टीमध्ये जसं हळुवारपणा असतं. किंवा आणखी त्याने दुसरी गोष्ट सांगितली पुन्हा उदाहरण, ना तरी धरोनी डोळिया जवळ, कोमल कमळ डोलविता. कमल आधी कोमल, पण त्यात पुन्हा कोमल शब्द वापरलाय. कोमल कमळ घेतलं आणि एखाद्याच्या डोळ्याजवळ असं जर हलवलं वारं येण्यासाठी, तर मंद सुगंधित वायू बुबुळ असं. आता त्याचा सुगंधही आहे, तो मंद आहे, मंद वायू त्या बुबुळाला सुकुमार स्पर्श करी जैसा. ज्ञानेश्वर महाराजांचे उदाहरण ऐकले, त्यानंतर काय उदाहरण केलंय त्यांनी. त्याचा सुगंध तर आहे, मृदुता आहे, सुकुमारता आहे, आणि स्पर्श त्या बुबुळाला जसा होईल कशाने? ते कमळ हलवल्यामुळे. त्या कमळाच्या हलण्याने जो वारा निर्माण होईल त्याचा स्पर्श बुबुळाला जसा होईल, तसे भूमीवरी हळुवारपणे पाऊल ठेवणे तयाचे गा. असं ते पाय जमिनीवर ठेवायचं. आपण जरा ठेवून बघावं की काय होतं, काय होतं ते आठवण तरी आपल्याला त्याची येते का? किती हळुवारपणे चाललं पाहिजे. म्हणून आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत आहे की उठल्याबरोबर पहिल्यांदा जमिनीला हात लावून नमस्कार करायचा. कशासाठी? त्यातही भगवंत आहे याची जाणीव ठेवून मग पावलं टाका. आता पाऊल टाकणं भाग आहे, चालायचं आहे आपल्याला, त्याला पाय लावणं भाग आहे आपल्याला. मग पहिल्यांदा त्याला नमस्कार करायचा आणि मग चालायचं. आणि ते चालायचे कसं? मग आत्ता वर्णन केलं त्याप्रमाणे अत्यंत हळुवारपण. पाऊले तयांची जेथे लागतील, होतसे तेथील जीवा सुख. आणि जर का सूक्ष्म प्राणी मात्रांना त्यांचा पाऊल लागलं तर त्यापासून त्या जीवांना सुख झालं पाहिजे. आणि होतं त्या ज्ञानीपुरुषाचं असं वर्णन सांगितलं. त्याला असं उदाहरण सांगितलंय की आळंदीला त्या ह्याच्या वृक्षाखाली, अजन वृक्ष नाही त्याला हे घालतात, प्रदक्षिणा घालतात ना, तो सुवर्ण पिंपळ आहे ते, तिथं खूप मुंगळे होते असे. ते एका संतांची गोष्ट अशी सांगतात की ते संत त्यांनी त्याला फेऱ्या घातल्या पण एकही मुंगळा चिरडला नाही. फिरले का नाही? फिरले, पण इतक्या हळुवारपणाने फिरले की त्या मुंगळ्यावरनं पाय दिला तरी त्या मुंगळ्याला एकही मुंगळा त्याच्यामध्ये नाही झाला नाही, चिरडला गेला नाही किंवा त्याला धक्का लागलेला नाही. अशी हळुवारपणं पावलं असतात त्यांची. आणि जितका अहंकार जास्त असेल तितकी त्याची पावलं जड पडतात अशी. म्हणून अहंकार त्याच्यावर ओळखावा, चालण्यावरून सुद्धा की हा कसा चालत आला आणि काय केलं ते. तैसे भूमीवरी हळुवारपणे पाऊल ठेवणे तयाचे गा. पाऊले तयांची जेथे लागतील, होतसे तेथील जेवा सुख. म्हणून पुष्कळ वेळेला
संतांच्या तिथे पायघड्या घातल्या जातात, फुलं अशी ठेवली जातात, त्या फुलावरून चालत यायचं. ते एकदा मला आठवत आहे, गुरुपौर्णिमेच्या वेळा असंच फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या आणि स्वामीजी येत होते. तर ज्याला त्याचा भाव नाही त्याने असं म्हटलं की हे काय फुलांवर पाय देऊन यायचं आहे, बरोबर नाही. संत झाले म्हणून काय झालं, त्यांनी त्याला असंही बरोबर नाही काय असा एक आक्षेप त्याच्यावर घेतला होता. तर सामान्य माणसाने फुलावर पाय देऊन येणं धपाधप आणि संतांनी त्याच्यावरून पाऊल ठेवणं, त्या फुलांना सुख होतं त्याचं, असं त्यांनी सांगितलं. इतका हळूवारपणा आणि त्यांचा जो सुख आनंद आहे तो त्याला मिळतो. तरी तयावरी ऐशा मृदूपणे चालताची तेथे कृमी कीटका ते देखे जरी, तरी तयावरी न ठेविता पाय हळू मागे जाय निघोनिया. त्यातून काही जर दिसलंच तर ते तुडवले जायचं नाही, कडेनं जायचं. तयाची म्हणे झोप मोड प्रभूची होईल. प्रभू कोण? प्रभू त्या पायगळी याच्यामध्ये जे कृमी कीटक आहे तो प्रभू. म्हणे झोप मोड प्रभूची होईल, लागोनी चावूल पाऊलांची. आपल्या पावलांची चाहूल लागून त्या कृमी कीटकांची म्हणजे प्रभूची झोपमोड होईल. तयाच्या सुखी न हो अडथळा, ऐसा कळवळा अंतरात. त्या प्राण्यांच्या बद्दलचा कळवळा अंतरात असल्यामुळे ती पावलं अशी हळूवारपणे पडतात. म्हणून कोणाही प्राण्यावरी पाय न ठेविता जाय मागा राहतो. तशावरी पाय ठेवणार नाही, मागं जातील त्याच्यापेक्षा. अगा तृणातही मानवनी जिवंत, नाही तुडवीत पायातळी. तृण गवत, गवतावर सुद्धा पाय ठेवताना त्याला दुःख होईल असं त्यांना वाटतं. म्हणून ते रामकृष्णांची गोष्ट अशी सांगतात. ते असे बघत उभे होते, हिरवगार गवत होतं, कुणीतरी त्याच्यावर धपा 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 पावलं टाकत जात होता. रामकृष्ण अरे 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 म्हणत होते आणि त्यांच्या पाठीवर उठले होते वळते. म्हणजे त्याच्या पावलाने त्या गवतावर जे काही पावलं उठली किंवा त्या गवताला जे काही दुःख झालं असेल ते ह्यांना झालं, त्यांच्या पाठीवर ते उठलं वर. म्हणजे इतके ते त्या सर्व जीवनाशी तादात्म्य पावलेले होते, एकरूप झालेले होते की त्यांना त्याच्यावर पडलेला धक्का देखील ह्यांना सहन होत नव्हता. इतका हळूवारपणा होतो. तयाच्या सुखी न हो अडथळा, ऐसा कळवळा अंतरात. म्हणून कोणाही प्राण्यावरी पाय न ठेविता जाय मागा राहतो. आगात तृणातही मानवनी जिवंत. आपल्या मनात कधी येतं का गवतावर पाय देताना, पानावरनं फुलावरनं पाय देताना? ते म्हणा त्या ठिकाणी त्या तृणाला, त्या गवताला देखील जिवंत मानून त्याला पायातळी तुडवत नाही. त्याच्यावर पाय ठेवताना वाटतं त्यांना नको होईल कुठेतरी, त्याला दुःख नाही होता कामा. म्हणून ते कसं चालत असत ते सांगितलं. मग तो प्राण्यात हे न लेखिता जाय, ऐसे कैसे होय धनंजय. मग प्राण्यांचा ते न लेखिता, त्यांचा लक्ष देणार नाहीत असं कसं होईल? गवताला सुद्धा जिथं सांभाळतात, जिथं कुठल्याही प्राण्याला धक्का दिला किंवा त्याला त्रास दिला असं कसं करणार? नोलांडवे मेरू मुंगीशी साचार, मशका सागर तरवेना. तैसा तया लागी प्राणी भेटो कोणी, त्यासी उल्लंघोनी जाववे ना. आता प्राण्यासंबंधी, मनुष्य प्राण्यासंबंधी. नोलांडवे मेरू मुंगीशी साचार. मेरू पर्वत ओलांडायचे मुंगीला शक्य होत नाही जाणं, म्हणजे ते जसं अशक्य आहे. मशका सागर तरवेना. मशक म्हणजे चलन, त्याला सागर तरवून जायचं आहे, कसं जाता येईल? नाही जाता येईल. त्याप्रमाणे कोणी प्राणी भेटला त्याला उल्लंघून जात नाही, त्याची दखल घेतल्याशिवाय जात नाही. असे दुर्लक्ष केलं कोणी असेल काय असेल असं नाही. त्याचं ऐशा परी पारता ज्याची चाल भली, कृपारूप फळी फळा आली. अशाप्रमाणे त्या ज्ञानी पुरुषाचं चालणं कसं असतं, इतकं हळूवार कसं असतं, कशाचाही धक्का लागता कामा नये. त्यामुळे त्याचं चालणं कसं याचं वर्णन आत्तापर्यंत त्याने केलं.
आणि दयावृत्ती जयाच्या वाणीत राहिली जिवंत देखशील. आता दयाळूपणा वाणीमध्ये बोलताना कसे बोलतील ते, अंगावर आल्यासारखे कोणाशी भेटले तर कसे बोलतील, त्यांचं बोलणं कसं असेल. ज्याचे श्वासोच्छ्वास तेही सुकुमार, मुख ही माहेर मोहाचे गा. श्वासोच्छ्वास सुद्धा कसे हलके, नाही तर आपलं फास फूस बसलेच आपला श्वास ऐकू येत. असं श्वास सुद्धा घेताना हळूहळू. काही मी सांगितलं ना, असा हात त्याच्यात पुढे येईलच, असा हात सुद्धा जोरात हलवणारा नाही. न जाणो धक्का लागेल त्याला. भरलाय सगळा, कोंदून भरलेला आहे भगवंत सगळ्या ठिकाणी. आपल्या बोलण्याने चालण्याने हातवारे करण्याने त्याला धक्का लागेल. आणि किती माणसं केवढे हातवारे करून बोलत असतात, मोठ्या मोठ्यांनी आरडाओरडा करून. मग ते आणि हे आपण बघावं नुसतं काय आहे त्याच्यामध्ये. ज्याचे श्वासोच्छ्वास तेही सुकुमार, मुख ही माहेर मोहाचे गा. त्यांचं मुख सुद्धा कसं आहे, मोहाचे माहेर, आकर्षण असतं. त्यांच्याकडे पाहण्यात सुद्धा एक आकर्षण असतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव असतो, जी शांती असते, जी प्रसन्नता असते, त्यामुळे त्यांच्याकडे पाहत राहावं असं वाटतं. स्वामीजींच्याकडे मंडळी यायची, बसली दुकानामध्ये किंवा घरी, उठायला कोणी तयार नसायचं, इथंच बसून राहावं असं वाटतं म्हणायचं. काय तिथं होतं, त्यांना काय ते खायला देत होते का पैसे देत होते, काही नाही, नुसतं तिथं बसून राहावं असं वाटायचं त्या वातावरणामध्ये. आणि त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहावं. आपल्या चेहऱ्याकडे म्हणजे एक तर राग, एक तर कामना वासना, काहीतरी हवा आहे बघून घेईन वगैरे वगैरे अनेक भाव असतात. त्यांच्या भावा एक स्तुप्त भाव, प्रसन्न भाव, शांत भाव. त्यांना नुसतं पाहत राहावं. काही नाही केलं तुम्ही, काही नका बोलू, नुसते हात. पुढा स्नेह भाव जणू माधुरीशी फुटले अंकुर, तैसे मनोहर दंतपंक्ती. माधुर्याला अंकुर फुटावेत अशी दंतपंक्ती. प्रत्येक गोष्ट म्हणजे देहाचे सुद्धा त्यांचं हे आतला बोध तर आहेच, पण प्रत्यक्ष त्यांचं दर्शन, देहाचं दर्शन हे सुद्धा आकर्षण वाटतं. पुढा स्नेहभाव पाझरे संपूर्ण, अक्षरे मागून धाव घेते. काही बोलायच्या अगोदरच पहिल्यांदा स्नेहभाव हा दृष्टीतून व्यक्त होतं आणि मग अक्षर बाहेर पडतं. या म्हणायचं असेल कुणाला तर पहिल्यांदा आल्यावरती पहिल्यांदा दृष्टी पडते. या मग पाठोपाठ शब्द येतील. होता होईल तो बोलण्याची नाही. मुळात शक्यतो बोलणंच नाही आधी जास्ती. काय बोलायचं आहे, आपण आलो म्हणजे काय बाहेर पाऊस पडतं का हो, थंडी आहे का हो, रस्त्याने काय गर्दी झाली आहे, पार्किंगला जागा नाही, सुरू बोलणं. काय बोलायचं आहे त्याच्यामध्ये. पण आपल्याला सवय असते, तोंड आहे ते बोलतच राहतं आणि खातच राहतं. दोन्हीपैकी एक करतं. खात तरी राहतं नाही तर बोलत तरी राहतं. शांत राहिलं असं कधी होतच नाही. ते म्हणतात त्या ठिकाणी, पुढा स्नेहभाव पाझरे संपूर्ण, अक्षरे मागून धाव घेते. कृपा तरी आधी होतसे प्रगट, मग पाठोपाठ शब्द येते. होता होईल तो बोलण्याची नाही, आणि जरी काही बोलू म्हणे तरी कोणासही खुपू नये बोल. आणि जर काही बोलायचं झालं तर आपलं बोलणं त्यांना लागणार नाही ना, दुःख होणार नाही ना, अशा तऱ्हेनं गोड बोलणं पाहिजे. आता आपण कसं म्हणू, सोडलं नाही, बोलून घेतलं तिला चांगलं, बरं केलं. ती मला असं म्हणली होती काय मागे, कधी किती वर्षापूर्वी कोण असतो, ते लक्षात ठेवून मी आता बोलायचं ते मी ठरवलंच होतं म्हणे की गेले की तिला बोलायचं. चांगलं केलं. त्याच्या उलट ते म्हणतात आधी बोलायचं नाही, आणि जर बोलायचं झालंच तर त्याला खोपणार नाही ना, त्याला बोचणार नाही ना. कोणाशी खुपू नये बोल, म्हणून जपेल जीवे भावे. जीवा भावापासून त्यांना जपेल. बोलता अधिक उणा निघे शब्द, तरी मर्मभेद होऊ नये. कुणाला तो शब्द लागू नये असं त्यांची इच्छा असते. आपुले भाषण ऐकून या कानी, पडू नये कोणी घोटाळ्यात. त्याचबरोबर
जे बोलणं असेल ते स्पष्ट असतं, संदिग्ध निसंदिग्ध असं पण आहे. काय बोलले बा कळलं नाही आपल्याला असं संशय राहता कामा नये. जे सांगायचं मोकळेपणाने स्पष्टपणाने ते सांगायचं, पण ते सुद्धा सांगणं म्हणजे त्याला धक्का लागू नये असं. आपुल्या भाषण ऐकून या कानी पडू नये कुणी घोटाळ्यात, असेल जी कोणी केली मांडा मांड तयात बिघाड होऊ नये. आता जे काही त्यांनी केलेलं असेल ठरवलं असेल त्याच्यात व यांच्या येण्यामुळे व्यत्यय आला असं कोणाला वाटतं कामा नये. आले किंवा त्याच्यामध्ये समरस होऊन गेलेले त्या त्या गोष्टीमध्ये. ऐकून या शब्द भिवू नये कोणी किंवा दचकोनी उठू नये. आता आले तर असे गरजतच येतात, काय आहेत का घरी, आलं. झोपलेला मनुष्य असेल तर उठेल, अरे हो आलायत तुम्ही बरोबर आहे, पण कसं यावं काय यावं कशा तऱ्हेनं. कोणाला दचकून उठू नये, कुणी भिवू नये. लहान मूल असलं लहान मूल असलं आवाजाने, आजारी मनुष्य असतं काही असतं घरामध्ये, शांत बसलेले असतात, एकदम आपल्या आवाजाने त्यांना त्रास होऊ नये. किंवा मुखातून होता शब्दोच्चार कोणा तिरस्कार वाटू नये. हे शब्द कोणते बोलायचे, कसे बोलायचे, कसे प्रगट करायचे हे सगळं देखील कळलं पाहिजे माणसाला. नाही तर मी चांगलंच बोललो पण अशा आवाजात बोललो की लोकांना वाटलं भांडण चाललंय काय तर, असं नाही होतं. हे किती बारकावे आहेत ते पहा. आणि हे मुद्दाम करायचे म्हणून केले जात नाहीत. आतूनच तो असा एक भाव निर्माण झालेला असतो की त्याच्याकडनं होणारी प्रत्येक कृती ही सहजपणाने होत असते, मुद्दाम केलेली कष्टाने नव्हे. म्हणून त्याच्यासाठी वर्षानुवर्षे जी साधना केली जाते त्याचा तो परिणाम असतो. आणि कोणासही येऊ नये क्रोध ऐकून या शब्द आपुलेगा. दुसऱ्याला राग येईल, एकदम तो चिडून उठेल, संताप येईल, असे शब्द बोलू नयेत, अशा पद्धतीने बोलू नयेत. त्रासू नये कोणी जीवी भाव ऐसा म्हणून सहसा बोले ना जो. आपल्या बोलण्याने कुणाला त्रास होऊ नये म्हणून शक्यतो बोलतच नाही, आणि बोलला तर अशा पद्धतीनं बोलतो. एखादी वेळे मग बोलावया मनोभावे तया विनविता. कुणी जर त्यांना विनवणी केली की काय चार गोष्टी सांगा आम्हाला, कारण ज्ञानी पुरुष हा असा उच रस्त्यावरनं फिरणारा असणार नाही, तो आपल्या ठिकाणी बसलेला असतो. ज्याला हवं ती मंडळी त्याला भेटायला जातात. ज्यांना परमार्थातलं काही हवं आहे, काही समजून घ्यायचं आहे, मार्गदर्शन पाहिजे, ते तिथं भेटायला गेल्यानंतर मग त्यांनी जर विनंती केली की आम्हाला काही सांगा किंवा, तर मग ते सांगतात. मनोभावे तया विनवता तरी ऐकत यासी माय बाप होय काही बोलू जाय जरी लोभे. लोभे याचा अर्थ त्याच्यावरच्या लोभाने, त्याच्यावरच्या प्रेमाने त्यांनी विनंती केली म्हणून जर का काही हा सांगायला जात असेल तर तसं बोलणं कसं मायबाप बोलतायत जणू काही. आपली आई आपल्याशी बोलते, अत्यंत प्रेमाने बोलते असं वाटतं. मग शब्द बोले सुमधुर भले. आता बोलण्याची पद्धत अशी आणि शब्द आहेत ते देखील सुमधुर भले, जणू प्रगटले नाद ब्रह्म. नाद ब्रह्म म्हणजे ते बोलण्याची पद्धतही तशी, आणि जे बोललं जातं ते शब्दही असे की त्याच्यापासून आपल्याला नाद ब्रह्म कानावर जे शब्द पडतात ते जणू त्याच्यामध्ये तो रंगून जातो. त्याला ते आवडतात की काय जे सांगितलं आहे. काहींना चटकन त्याचं ग्रहण होतं, काहींना ग्रहण होत नाही, पण वाटतं ऐकावं असं होतं. पतिव्रते लागी वृद्धपणा आले किंवा उसळले गंगोदक तैसे सत्य मृदू मोजके रसाळ शब्द ते कल्लोळ अमृताचे. बघा शब्द कसे वर्णन केलंय. पतिव्रता आहे आणि तिला वृद्धपण आलं. हे ज्ञानेश्वर महाराजांची एक नेहमी काही उदाहरणं देण्याची पद्धत आहे. ती पतिव्रता आहे आणि तिला वृद्धपण आलं. फळ जसं पिकलं म्हणजे जसं असतं तसं ते होतं. किंवा गंगोदक आहे, उसळलं आहे, उसळलं तरी ते गंगेचं उदक आहे.
जे त्यामध्ये जे पावित्र्य आहे, जी काही मधुरता आहे, गोडी आहे, ही सगळी जी आहे, तैसे शब्द सगळे सत्य आहेत, थापाथापी नाही, लबाडी नाही, सत्य आहेत, पण मृदू आहेत, मोजकेच आहेत, रसाळ आहेत. जसे शब्द पाहिजेत ते बघा. आणि कसे शब्द आहेत ते अमृताचे कल्लोळ वाटावे, अमृतच जणू आपल्या कानावर पडत आहे असं वाटावं, अशा तऱ्हेने ते शब्द मोजके, रसाळ, सत्य अशा तऱ्हेचे असतात. उठेना विरोध ऐसेची भाषण, होईना कारण वादासी जे. त्यांचं बोलण्यातून वाद निर्माण होत नाही. समर्थाने आपल्या मनोबोधामध्ये वारंवार ह्याच्यावर म्हटलेलं आहे की तुटे वाद संवाद त्यातही करावे. बोलणं असं पाहिजे की त्या बोलण्यातून संवाद साधला पाहिजे, सुखसंवाद झाला पाहिजे आणि ऐकणाराचं किंवा ते बोलणाराचं समाधान झालं पाहिजे. वादविवाद घालत बसायचं नाही, वितंडवाद करायचं नाही. वितंडवाद करण्यामध्ये त्या व्यक्तीला, बोलणाऱ्याला आपल्या पांडित्याचा अभिमान असतो, आग्रही भूमिका असते, आपलं मत दुसऱ्याला पटवून देण्याची इच्छा असते, त्याच्यावर लादण्याची इच्छा असते. त्यातून जो निर्माण होतो त्याला वादविवाद असं म्हणतात. त्यांचं म्हणणं वाद इथं असा पाहिजे, बोलणं संवाद, तो संवाद घडला पाहिजे, त्याच्यातून ऐकणाऱ्याला समाधान वाटलं पाहिजे, बोलणाऱ्यालाही समाधान वाटलं पाहिजे. ऐकून ही जे शब्द कोणाही जीवास, हे ऐसेची भाषण होईना कारण वादासी जे. ज्ञानी पुरुषा कधीही आग्रही भूमिका नसते, त्याची दुराग्रह नसतो. त्याला जे बोलायचं ते बोलतो, ज्याला ग्रहण करायचं त्याने करावं, नाही तर सोडून द्यावं. पण त्याला अगदी पटवलंच पाहिजे माझं म्हणणं, असा आग्रह तो कधी धरत नाही. मग मला असं वाटतं, तुम्ही पहा तुम्हाला काय योग्य वाटत असेल. अनाग्रही अशी भूमिका त्यांची असते. ऐकून हे जे शब्द कोणाही जीवासी दुःखे कासावीशी वाटू नये. कोणालाही दुःख होऊ नये, त्यापासून कासावीस झालं असं वाटू नये. नाही निंदा, नाही टाकोनी बोलणे, बोलण्यामध्ये कुणाची निंदा, कुणावरती टीका असं काही बोलणं नाही. वर्मासी झुंबणे नाही जेते, त्याच्या वर्मावर घाव द्यायचा बरोबर असं नाही. उलट वर्म असेल तर झाकून बोलणार. ते त्याने एका ठिकाणी म्हटलंय, खळगा असेल तर ते पाणी, जसं ते पाणी भरून पुढं जातं, तसं दुसऱ्याचे अवगुण असतील तर ते झाकून त्याच्या गुणाचं वर्णन करणार. म्हणून म्हणतात वर्मासी झोंबणे नाही जेथे, नाही हट्ट, नाही आवेश, कपट, जयाच्या वाणीत धनंजया. कशी वाणी पाहिजे, मृदू, सरळ, मोकळी, दुसऱ्याला भाव निर्माण करणारी, दुसऱ्याला आनंद देणारी, त्याचं दुःख हरण करणारी, अशा तऱ्हेची वाणी पाहिजे. नाही ठकविणे, फसवाफसवी नाही, लबाडी नाही, संशयी घालणे, त्या बोलण्यावरून संशय निर्माण झाला नाही, स्पष्ट बोलणं, मोकळं बोलणं, संशय राहण्याजोगं काही कारण नाही. आशेशी लावणे नाही जेथे, उगीच आशा लावली असंही नाही, आशा निर्माण केलेली नाही. जे सांगायचं बोलायचं ते स्पष्टपणे बोललेलं आहे. आणि दृष्टी, आता दृष्टी कशी, वाणीचं वर्णन झालं. आता दृष्टी ती तैसीच किरीटी, नाही कधी आठी कपाळासी. बघतो कसे कपाळाला आठ्या नाहीत. आपल्याला जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच कपाळाला आठ्या. नको असलेली व्यक्ती आली, कपाळाला आठ्या. नको ते काम पडलं, कपाळाला आठ्या. सदा संतोष, समाधान, चेहरा सदा शांत, नाही कधी आठी कपाळासी. प्राणी मात्री ब्रह्म असे जे सखोल, न जाणो खुपेल तया लागे. ही बोधाची गोष्ट आहे. ही जे आता शेवटचं चरण आहे ते प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ब्रह्म भरलेलं आहे, त्याचं स्मरण आहे. नुसतं स्मरण नाही, तसं दर्शन आहे त्याचा. पाहिल्याबरोबर व्यक्ती ब्रह्मच आलं ह्याच्या रूपाने, असा बोध आहे. अशा बोधामुळे असं जे त्याच्यामध्ये सखोल ब्रह्म आहे त्याला न लागो,
न जाणो त्याला खुपेल असं जर आपलं बोलणं असलं तर, आपलं पाहणं असलं तर, तसं नाही होता कामा. कुणालाही खुपता कामा नाही. न जाणो खुपेल तया लागी, म्हणून बहुत करोनी किरीटी, उघडीना दृष्टी आपुली जो. म्हणून शक्यतो दृष्टी उघडतच नाही, शांत डोळे मिटून पडलेले. स्वरूपानंदांचं होतं ते, शांत डोळे मिटून पडलेले असायचे. तुम्ही आलं दर्शन घेऊन जायचे बाहेरच्या बाहेर. तेव्हा बोलणं होत असेल तेव्हा सुरुवातीला, पुढे तेही होत नसेल, पण डोळे उघडून बघायचं आहे काय, आहे काय बघण्याजोगं. डोळे मिटून शांत, जरा जरी पडलं तरी डोळे मिटून शांत, अंतर्मुख दृष्टी. जे काही बघायचं ते आत आहे आपल्या, बाहेर काही बघण्याजोगं नाही. आणि बाहेर बघितलंच तर ज्याच्याकडे बघतो त्याला आनंद व्हावा अशी दृष्टी. आणि नाही तर डोळे मिटून पडलेले. ऐसे असोनीही कोणे एके वेळे जरी कृपाबळे अंतरींच्या, जे डोळे मिटूनच असतात ते, त्यातून एखाद्यावर कृपा करण्यासाठी उघडणं डोळे कोणाकडे पायी, तरी तया देई समाधान. मला आठवत आहे, मी स्वरूपानंदांच्याकडे गेले त्यावेळेस ते असे, त्यांनी जी माळ दिली होती ती माझ्या हातात दिली, मी घेतली, अशी घेतली. आणि नंतर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी निघेपर्यंत तिथल्या लोकांना सारखं म्हणत होते की मला पुन्हा एकदा स्वामींच्या तिथं जाऊ. त्यांना नुसते डोळे उघडून पाहिलेलं मला बघू दे. तर ते सांगत होते त्यांना दृष्टीला त्रास होतो प्रकाशाचा, त्यामुळे त्यांची डोळ्यावर पांढरी पट्टी असायची, ते उघडत नसत डोळे. पण मला सारखं असं वाटतं त्यांनी डोळे उघडून नुसतं पाहावं, मला बाकी काही केलं नाही तरी चालेल, नुसतं पाहावं. म्हणजे त्यांचं नुसतं पाहणं वाटतं आपल्याला, त्याच्यामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य असतं की ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला त्याचा आनंद असतो. आणि खूपसं काही ते देऊन जातात. त्या दृष्टीमध्ये देखील त्यांच्या त्या दर्शने स्पर्शने, त्यांच्या दर्शनाने स्पर्शनाने त्याला खूप सुख मिळतं. कारण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य त्यांच्या साधनेचं असतं. आणि त्यामुळे त्यांचा स्पर्श, म्हणून काही मंडळी म्हणतात दर्शनाला आलो, दर्शन घ्यायचं, पण नसतं दर्शन असं नाही. त्याच्यापुढे त्यांचा विचार ऐकून घेणं, ते काय म्हणतात ते समजून घेणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु त्या दर्शने स्पर्शने, त्यांच्या दर्शनाने स्पर्शनाने समाधान मिळतं असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हणतात डोळे कोणाकडे पाही, तरी तया देही समाधान. जरी चंद्रामृत होय ना गोचर, तरी ते चकोर तेने पुष्ट. तसं चकोर चंद्राकडे बघत असतात आणि चंद्रातून येणारं अमृत जे आहे तेच ते सेवन करत असतात. आता तुम्हाला दिसतं का ते आलेलं अमृत? नाही दिसत, पण ते चकोर त्या अमृताने पुष्ट होतो, संतुष्ट होतो. तर चंद्राकडे दृष्टी असते. म्हणजे त्या चकोराला चंद्राकडून जे काही मिळतं ते दुसऱ्याला दृश्य नसलं तरी घेणाऱ्याला ते बरोबर मिळतं. तसं संतांच्याकडे गेल्यावर जर आपली घेण्याची क्षमता असेल, ग्रहणशक्ती असेल, तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना मिळत जातं. त्यांच्या नुसत्या कृपादृष्टीने देखील त्यांना मिळत जातं. कृपावलोकनी, पुढे म्हटलंच आहे, कृपावलोकनी तयाच्या जी प्रीती नेणे सर्वता ती कासवीही. त्यांच्या दृष्टीतून जे प्रेम बाहेर पडतं ते जसं कासवीला ती आपल्या पिलांना आपल्या दृष्टीनं वाढवते, दुसऱ्यांना कळत नाही ते कसं काय आहे ते. तसं त्यांच्या कृपावलोकनातून जे प्रेम कळतं ते सर्वांना लक्षात येत नाही. काय असं आहे सांगू, ऐशी प्रेमळ ती दृष्टी. त्याची दृष्टी प्रेमळ किती आहे काय सांगू. आता हात ही किरीटी तैसेची. ते आता त्यांचे हात कसे असतात ते सांगितले, वाणी सांगितली, त्यांची दृष्टी सांगितली. आता त्यांचे हात काय करतात ते सांग. सिद्ध पुरुषांचे जैसे मनोरथ राहिले कृतार्थ होवनिया, तैसे ज्याचे हात व्यापार रहित. ज्ञानेश्वरांचा शब्द आहे निर्व्यापार, जौन मौन व्रत मोके यायचे. सिद्ध पुरुष आहे, ज्याचे सगळे मनोरथ पूर्ण झालेले आहेत, त्याला काही मिळवायचं नाही आहे, अशा स्थितीमध्ये तो जसा कृतार्थ होऊन राहिलेला असतो. आपण जर पाहिलं काय काही मंडळींचं, तर ते बसलेले असले, समजा आलेले असले, स्वस्त बसत नाही, काहीतरी हाताचा चाळा सर्व असतो,
ती किल्ली असली हातात तर ती फिरवत असतात. असं तरी करतील, असं तरी करतील, इकडं तरी करतील, इकडं तरी कर, काही ना काहीतरी चाळवा केल्याखेरीज शांत बसले असं कधी होत नाही. त्यांची हालचाल चालूच असते. हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि इथं ते जे झालेले आहेत ते सगळे त्यांचे अवयव कृतार्थ झालेले आहेत. आता काही मिळवायचं राहिलं नाही, काही बघायचं राहिलं नाही, काय ऐकायचं राहिलं नाही, काही राहिलेलं नाही. त्यामुळे शांत होऊन राहिलेले. तैसे ज्यांचे हात व्यापार रहित, जणू मौन व्रत मुकेयाचे, ना तरी जन्मांधे फिटावे नयन. जन्मांध आहे त्याचे डोळे मिटलेलेच असतात सध्या तसे. किंवा अग्नी काष्ठाविण विजावा की, किंवा अग्नीमध्ये जर तुम्ही आणखी काही टाकत राहिलात तर तो पेटतो, आणि जर काष्ठ नसेल आपोआप पिसतो. तैसे ज्याचे हात एके ठाई स्वस्थ, आकर्ता निवांत राहे जैसा. काही करायचं नाही, निवांत हात ठेवलेले, शांत बसलेला. नाही तर बघितलं मी पुष्कळ, हातातला कागद घ्यायचा, त्याचे तुकडे तुकडे करायचे, ठेवायचे, काहीतरी आणखी काहीतरी घ्यायचं, त्याचे उद्योग करायचे. म्हणून संतांचं म्हण असं म्हणतात, संतांच्याकडे एखादी व्यक्ती आली की थोडा वेळ जरी बसली तरी लगेच त्याच्या हालचालीवरून त्यांना कळतं ही व्यक्ती कशी आहे. सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे. मला आठवतं स्वामींच्याकडे 2 डॉक्टर आले होते, बरोबरच आले होते. दोघेही मित्र होते. ते दोघे असे बसले होते त्यांच्याकडे. स्वामींनी जरा वेळ 2-5 मिनटं गेल्यावरती म्हणाले, एकाकडे बोट करून म्हणले, हे परमार्थी दिसतात म्हणाले. त्यावर त्यांचे दुसरे जे मित्र होते ते लगेच त्यांच्याकडे बघायला लागले असे. स्वामींना हे काय परमार्थी दिसले, मी तर आहे इथं बसलेला शेजारी. म्हणजे दोघंही एका ठिकाणी बसले होते, पण एक परमार्थी आहे स्वामींनी लगेच सांगितलं. आणि खरंच ते परमार्थी डॉक्टर पहिल्यापासून त्यांचं जे बसणं होतं ते. आणि दुसऱ्याला वाटते की ह्यांच्याकडे बोट करून हे काय म्हणले, काय यांच्यात विशेष आहे माझ्यापेक्षा की ज्यांना परमार्थी म्हणले. ते संतांना कळलं बरोबर. तुमच्या हालचालीवरून, तुमच्या बघण्यावरून, तुमची दृष्टी जी आहे त्याच्यावरून. बहुतेक माणसं गेली एकदा एखाद्या ठिकाणी की ज्याच्याकडे गेले त्याच्याकडे बघण्याच्या ऐवजी असं इकडे तिकडे घरात काय आहे, कुठं काय आहे, एकंदर बाकीचं सगळं याच्याकडे बघा. स्वामीजी म्हणाले जसं की स्वरूपानंदांच्याकडे मी जितके वेळा खोलीत गेलो तितके वेळा त्यांच्याकडे बघण्याखेरीज मी काही बघितलं नाही खोलीत काय आहे ते. त्यांनी देह ठेवल्यावर मग मी जेव्हा गेलो तेव्हा मी बघितलं की खोलीत काय आहे. त्यांच्या सद्गुरूंचा पुतळा होता, एक गोपाळकृष्णांचा फोटो होता. पण त्यावेळेला भेटायला जायचं तेव्हा थोडा वेळ असायचा. तेवढ्या थोड्या वेळात ते काय सांगतायत, ते काय बोलतायत, इकडं पूर्ण लक्ष, इकडे तिकडे बघायला आवडत नव्हतं. आणि सामान्यतः आपलं असं तिथं गेल्यानंतर ते कसे दिसतात, कपडे काय घालतात, त्यांचं बाकीचं काय आहे सगळं तिकडे लक्ष असतं. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष थोडंफार मध्ये मध्ये असल्यासारखं असतं. संतांना तेही लक्षात असतं की कुणाचं खरं लक्ष आहे आणि कोण लक्ष असल्यासारखं दाखवतो आहे तेही बरोबर लक्षात येतं. मग ते किती बोलायचं ते विचार करतात. याला किती सांगितलं तर कळणार आहे का बाकी कानावरून जाणार आहे सगळं. म्हणून इथं त्यांनी जे सांगितलं आहे, ना तरी जन्मांधे मिटावे नयन अग्नी काष्टाविणे विजावा की, तैसे ज्यांचे हात एके ठाई स्वस्थ आकर्ता निवांत राहे जैसा. पार्था अंबरासी नखते बोचेल. अंबर म्हणजे आकाश, हे सगळं आकाश भरलेलं आहे ना. आपण जर हात फिरवला तर आपल्या हाताचं नख त्या आकाशाला लागेल, आघात पोचेल वायू लागी. तिथं जो आसपास वायू आहे त्याला आघात पोचेल आपला हात हल्ला तर. मनी ऐसा भाव म्हणून साचार हालविना कर आपुले जो. आपण जर हात वारे केले तर त्याला धक्का लागेल म्हणून हात वारे नाही, हात हलवायचं कारण नाही ना, असं त्यांचं लक्ष असतं. ते तर अंगावरी बैसली जी माशी. ते तर अंगावरी बैसली जी माशी झाडावे तियेसी कोटू नये. अंगावर माशी बसली तिला झाडायचं नाही, बसले बसले. किंवा घुंगुरटी सारावी बाजूस.
भिडोनी डोळ्यास राहती जी, ती बाजूला करावी अशी. पशु पक्षा लागी दाखवावी भीती, कोठून या गोष्टी घडतील. पशु पक्षाला भीती दाखवावी, माशी हाकलावी पाड, असं होती गोष्टी घडत नाही. हाती दंड काठी नावडे तयासी, शस्त्राची कायसी भाषा तेथे. हातामध्ये दंड काठी, ज्या योगे दुसऱ्याला आघात होईल. इथं दुसरा नाही, जे भरलेलं आहे सगळ्या ठिकाणी. तसं जे पटलंय ना, कसा राम आहे सदा संचला, भरून आहे तो सगळ्या ठिकाणी. राम राघव परमात्मा, न जाणून त्याला धक्का लागेल त्याचं भान आहे सारखं, त्यामुळे ती करत नाही. हाती दंड काठी नावडे तयासी, शस्त्राची का भायसी भाषा तेथे. लिहिले नाही हाती धरोनी कमळ, फिरवणी खेळ करीना जो. कमळ देखील हातात घेऊन असं फिरवलं नाही, कारण सूक्ष्म जीवा जणू वाटेल गोपण, न झेली म्हणून पुष्पमाला. पुष्पमाला जरी असली आली तरी झेलून घेतली नाही, नको त्याला धक्का लागेल. त्या तुम्ही म्हणाले कसं काय चालणार आहे आपल्या जगामध्ये, आपल्याला सगळ्या गोष्टी करायला लागणार, कसं काय होणार. आत भाव आहे का तो बघा. आज जर तो भाव असेल तर आपले प्रत्येक कृतीमध्ये ती कोमलता येईल. हालायचंच नाही, बोलायचंच नाही, डोलायचंच नाही असं नाही आहे. सगळ्या गोष्टी आपल्या करायच्या आहेत, पण त्या सगळ्या करण्यामध्ये कुणाला धक्का तर नाही लागणार. हाती दंडकाठी नावडे तयासी, शस्त्राची काय अशी भाषा तेथे. लिहिले नाही हाती धरोनी कमळ, फिरवोनी खेळ करीना जो. सूक्ष्म जीवा जणू वाटेल गोफण. मला अटकले ती गोफण आली का काय, म्हणून पुष्पमाला. फिरविना हात शरीरावरोनी, हालेल म्हणून रोमावळी. हे रोमावळी आहेत, त्याच्यावर हातही फिरवत नाही, न जाणो त्याला धक्का लागेल. आणि जयाची या बोटावरी भली नखाची गुंडाळी वाढली गा. असो हाताशी तो कर्तव्याची नाही, परी पार्था पायी प्रसंग येते. हाताला काही आता कर्तव्यच राहिलेलं नाही. मग काय करतो तो, जोडले जावेत मनोभावे साच, सराव ऐसाच झाला तया. हाताला एकच सराव झालाय, जोडायचे हात. कोणी आलं काय आलं, हात जोडाय. हे होत नाही आपल्याच्यानं अजूनही. हे सगळं वर्णन वाचलं की विचार करावा लागतो त्यातलं आपल्याला काय जमतं. हाताला फक्त एकच सराव की कोणी आलं की त्याला नमस्कार, हेच हात सवय लावलेली. किंवा ना तरी अभय द्यावया त्वरित, वर करी हात आपुलेतो. एक तर नमस्कार करणार, किंवा येणाऱ्याला अभय देण्यासाठी हात वर करणार, किंवा दुःखितांचे हरावया क्लेश, हळूवार स्पर्श करीत असे. म्हणजे दुःखित आला तर त्याला समाधान देण्यासाठी त्याच्या पाठीवर हात फेरेल, तसं दुःख कमी करेल. तोही त्याचा स्पर्श जरी वरीवरी, तरी भयहारी पीडितांचे. तो स्पर्श सुद्धा हलका स्पर्श असतो, पण त्या स्पर्शाने देखील जे घाबरलेले आहेत, भितरेले आहेत, दुःखी आहेत, त्यांचं भय निवारण करतो. आता अजून बरंच वर्णन आहे, आज आपण आता इथं थांबूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीथा महावृदकस्य सिद्धम्. ओम शांति शांति शांति.